कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कयनो हे गेले का चिंतिता विठ्ठले का चिंतिता विठ्ठले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार योग याग तपे केली तया नियमुपे केली तया नियमुपे केली तया नियमुपे सर्व साधनाचे सार सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा मन जप मंत्र त्र्याक्षरी शोभा 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 सर्व साधनाचे सार साधनाचे सार भव सिंधू तरी पार 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 पार कुमारी 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 पार
चिंतिता विठ्ठले कमी कर सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार योग याग तपे केले तयाने आमुपे सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार तुका म्हणे जपे तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका प्रस्तुत श्री करता घेतला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा नामाचा महिमा प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय. तुकोबाराया अभंगात असं म्हणतात, काय नोहे केले
एक भगवान नामस्मरणी जगात अशी कोणती गोष्ट अशक्य आहे? जगात अशी एकही गोष्ट अशक्य आपलं काय शिल्लक राहत नाही. जे भगवंताचं नामचिंतन करतात त्यांनी जगतामध्ये जप केला, तप केला, योग केला, याग केला, तीर्थ केले, व्रत, उपासना, ज्ञान, वैराग्य वगैरे वगैरे साधनांची नाही वाणी येते. सर्व साधनांचा अंतर्भाव ज्यात होतो त्याला भगवान नामस्मरण म्हणतात. एवढं नामस्मरण महत्वाचं आहे. एका वाक्यात सर्व साधनांचं सार. आणि फल काय आहे तर भवसिंधू त्रिपार, ज्याच्या करता परमार्थ केला जातो त्याकरता ज्ञान कशा करता, जप कशा करता, तप कशा करता, योग कशा करता, याग कशा करता, जेवढी म्हणून साधनं केली जातात त्याचं पर्याय अवसान एकच आहे, भवसागरातून तरुण जाणं. आणि मग त्या भवसिंधूतून तरुण जाण्याकरता दुसऱ्या साधनापेक्षा भगवान नामस्मरण हे सुलभ सोपं आहे, उत्तम आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भवसिंधू तरी पार. भवसिंधू पार करणं बोलण्यासारखी सोपी गोष्ट नाही. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे. मोबाईल बंद कर. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. ब्रह्मदेवाचं सामर्थ्य जेथे आऊट होतं असं संसार सिंधू हा दुस्तर नुलंघे उल्लंघिता पार. आणि बहुत वहाविले दूर नलगेच तीर पैल थडी. जपी गेले, तपी गेले, योगी गेले, यागी गेले, सगळे गेले, सगळे मथी मधी गटांगळ्या खात. आता बाकी तुमच्या कलियुगातल्या डिग्र्या कुठं उलथ्या पालथ्या काढायच्या ते तुम्ही तुमचं ठरवा. ही गोष्ट येथे अशी चालत नाही. आणि म्हणून या भवसिंधूतून पार करण्याकरता भगवंताचं नामस्मरण हे साधन अत्यंत प्रभावी आहे. किती प्रभावी आहे, कसं आहे? गेली 3-4 दिवस आपण त्याचं चिंतन करतो. 4 मुद्दा मानला होता कालच्या कीर्तनामध्ये. भगवंताचं नामस्मरण हे सुलभ आहे, भगवंताचं नामस्मरण सफल आहे, भगवंताचं नामस्मरण फुकट आहे, भगवंताचं नामस्मरण गोड आहे. तरी सुद्धा समाजाची अभावना का होते? त्याचं फल पाहिलं तर या संसार सिंधू दुस्तर संसार सिंधूला तरुण जाणारं एवढं भगवंताचं नामस्मरण असताना आणि फार सोपं असताना आणि फार सफल असताना. सफल काय असतं तुम्हाला सांगितलं ते. सफल असताना बरं फुकट असताना आणि गोड आहे एवढं असताना समाजाची अभावना का होते? समाजाला असं काय आहे जे प्रयत्न साध्य आहे, जे द्रव्य साध्य आहे तिकडे समाजाची प्रवृत्ती आहे. यज्ञयागाकडे प्रवृत्ती आहे, योगयागाकडे प्रवृत्ती आहे. प्रयत्न साध्य योग असेल, तत्वज्ञान असेल त्याच्याकरता द्रव्य खर्च करतो, आटोकाट प्रयत्न करतो. म्हणजे प्रयत्न साध्य आणि द्रव्य साध्य याच्याकडे समाजाची प्रवृत्ती आहे. साधी प्रवृत्ती नाही, प्राणपणा लावून प्रवृत्ती. एका माणसाकरता घरदार कामाला लागत. का आणि कुठं कशा करता यालाही माहीत नाही, त्याच्या घरच्यालाही माहीत नाही का आणि कुठं कशा. एखादी डिग्री तेवढी झाली का कृतकृत्यश भारत, संपला विषय. त्याच्यापेक्षा दुसरं काय नाही. मुद्दा सांगायचा आहे एवढ्या प्रयत्न साध्य गोष्टीकडे समाजाचा ओघ आहे, समाजाचा प्रभाव आहे. जर नामस्मरण सुलभ आहे, सफल आहे, फुकट आहे आणि गोड आहे तरी समाजाची प्रवृत्ती का होत नाही, का समज घेत नाही ती? त्याचे 2-4 कारण तुम्हाला काल सांगितले. पहिलं कारण सांगितलं नामाची अभावना होण्याचा पहिला मुद्दा. काय कारण सांगितलं? जी गोष्ट सहज आणि फुकट असते, काय सहज उपलब्ध असते. कारण तुम्हाला उदाहरण खूप सुंदर मुलगी आहे, सुंदर शिकली, गुणवती, कुलवती, सगळी गुण संपन्न आहे. आणि अशी मुलगी एखाद्याच्या दारात घेऊन घ्याव, आमची एवढी मुलगी करा, करील का? कोण करील का? सोन्याची अंगठी 5 तोळ्याची आणि 1-2 लाखाचा हिरा त्यात बसवला आहे आणि तुमच्या पुढे एक जणाला धरा तुम्हाला अंगठी याला तुम्ही टाकली गेला निघून. घेता का तुम्ही ती अंगठी? याला काय जास्त खोटी देईन ते कोणतं माणूस का करील? ते फुकट आहे ना. एखादी गोष्ट जर फुकट लाभली किती मोलाची असली तर तिचा त्याग केला जातो.
एखादी सहजच गोष्ट उपला असेल त्याच्याबद्दल भावना होत नाही माणसाची. आणि तिसरी गोष्ट ज्ञानाचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, सत्तेचा अभिमान. आणि मग एवढ्या आम्ही डिग्र्या मिळवून हे सर्वसाधारण माणसं ज्याचा स्वीकार करतात त्या कला जे शिक्षणाने उच्च असतात, संपत्तीने उच्च असतात, अजून काही सत्तेने उच्च असतात. अरे हे तर सगळे करतात, हे बाबा आपणही ते करायचं, याला काय अर्थ राहिला, आपण काय करायचं ती गोष्ट. म्हणजेच याचा अर्थ सर्वसाधारण समाजाने एखादा विषय जर स्वीकारला तर त्याबद्दल या लोकांची आभावना होते, म्हणूनही नामाबद्दल आभावना होते. माझ्यासारखा आहे मी एवढा विद्वान पंडित ज्ञानी एवढा, त्याला रामकृष्ण हरीने काय होतं, विद्वत्तेच्या बळावरती, संपत्तीच्या बळावरती किंवा अजून कशा सत्तेच्या बळावरती नामाबद्दल आभावना होऊ शकते आणि होते, हे प्रत्यक्ष आहे. आणि म्हणून नामाबद्दल आभावना होणं का होतं ते, तर नामस्मरण एवढं सगळं असताना त्याबद्दल आभावना होण्याचे कारण तुम्हाला सांगितले. पण हे नामस्मरण एवढं गोड आहे, तुम्हाला हे कालच्या कीर्तनात भरपूर सांगितलंय. तर आपण विषय सुरू करू. आता भगवंताचं नामस्मरण गोड आहे. गोड काय आहे, रात्रीच्या कीर्तनात भरपूर सांगितलंय. गोड काय, गोड कशाला म्हणतात, गोड ही वस्तू नेमकं काय असते. गोड म्हणजे काय, रस आहे. गोड म्हणजे काय, गोडवा कशात आहे. जर गोडवा जर हा जिव्हेचा विषय असेल तर मला कीर्तन फार गोड झालं, मावशी स्वयंपाक फार गोड झाला, मदत नाही सर असेल स्वयंपाक फार गोड, कीर्तन फार गोड झालं. मग जिव्हेचा रस, मग कीर्तन काय चाटितो काय तो, मुलगी फार गोड आहे होती मग काय मुलीला चाटितो काय तो. गोड शब्दाचा अर्थ काय आहे, गोड शब्द हा रसनेंद्रियाचा विषय आहे का, गोड शब्द हा श्रोतेंद्रियाचा विषय आहे का, गोड शब्द हा नेत्रेंद्रियाचा विषय आहे. एखादा उत्तम मूल असेल, एखादं उत्तम फूल असेल, एखादी उत्तम मुलगी असेल, तुम्ही तिला गोड म्हणता की नाही. मग गोड याचा अर्थ हे दृष्टी झालं ना तिथं. मग गोडवा दृष्टीत आहे का, गोडवा श्रोत्रात आहे. शब्द फार गोड म्हणले होते. गोडवा कशात आहे, गोडवा शब्दात आहे का रूपात आहे. शब्द म्हणजे याचा अर्थ गोड नेमकं काय, गोड याचा अर्थ एवढाच आपला कळतो, गोड म्हणजे साखर म्हणजे मधुर रस, त्याला गोड म्हणत नाहीत. तंबाखू गोड आहे का नाही, तंबाखू गोड आहे का नाही, तुम्हाला कोणी वकील केलं. तंबाखू गोड आहे, दारू गोड आहे, मिरची गोड आहे, काय गोड, सगळं गोड आहे. जर गोडवा नसेल तर तो माणूस घेईल का, गोडवा नसेल तर खाईल का तो नाही. त्याच्यात गोडी आहे, त्यात गोडी आहे का नाही, तंबाखू खायत गोडी आहे का नाही, दारू पिण्यात गोडी आहे का नाही. भजे खातो तू, भजे गोड असतात का, भजे गोड असतात का, तुमची वकिली काय सांगत भजे गोड भजे गोड असतात का, पण म्हणतो की नाही. मग गोड शब्दाचा अर्थ तिखट पण गोड असतं, तुरट पण गोड असतं, खारट पण गोड असतं, तांग पण गोड असते, दारू पण गोड असते, रूप पण गोड असतं, शब्द पण गोड असतो. गोडवाला काही अर्थ आहे, गोड शब्द फार फसवा आहे. गोड शब्दाचा अर्थ तुम्ही सांगू शकत नाही, गोड शब्दाचा हा अर्थ आहे असा. गोड शब्द नाही सांगता येत तुम्हाला. मग गोड शब्दाची गोष्ट अशी आहे ती किती व्यापक आहे. मला काल तिथं भरपूर विवेचन केलंय, गोड शब्द किती व्यापक आहे. आणि गोड शब्दाची गोष्ट ज्या काळात माणसाला गोडीचा गोड एका शब्दानुसार म्हणतात. गोड शब्दाचा अर्थ आहे माधुर्यम प्रिणत्वम. जी गोष्ट तुम्हाला समाधान देते त्याला गोड म्हणतात. जी गोष्ट तुम्हाला समाधान देते, जी गोष्ट आनंद देते त्याला गोड असं म्हणतात. विठाल विठाल दारू प्यायला आनंद होतो की नाही, तंबाखू खायला आनंद होतो की नाही, तिखट खायला आनंद होतो की नाही, तुरट खायला आनंद होतो की नाही. आनंद कशात होत नाही, पाहण्यात होत नाही काय, खाण्यात होत नाही काय, ऐकण्यात होत नाही काय, आनंद कशात नाही. आणि म्हणून जेथे तुम्हाला आनंदाची अभिव्यक्ती होते त्याला सगळ्याला गोड असं म्हणतात. मग आता प्रश्न असा आहे, जर गोड आहे, तंबाखू गोड, मिरची गोड, आमका गोड, तमका गोड, नामय गोड, दोघातला फरक काय, दोघातला फरक काय, दोघातला फरक काय. गोड तर सगळंच आहे. अरे मग नामस्मरण घेऊन गोड घेण्यापेक्षा मिरची खाऊन गोड घ्यावं.
तंबाखू खाऊन गोड, ज्याला तंबाखू खाऊन गोडवा घ्यावं, दारू पिऊन गोडवा घ्यावं, गोडच पाहिजे ना. दारू पिणारा मनुष्य त्याला समाधान जर झालं नाही तर तो पिईल का? त्याच्यात आनंद आहे का नाही सर? तंबाखू खाण्याला त्याच्यात त्याला आनंद आहे का नाही? आहे. कशात आनंद नाही? आनंद कशात नाही? जो मनुष्य जो विषय घेतो तो विषय ते घेत असताना त्याला आनंद वाटतो म्हणून तो विषय घेतो, तो त्याला गोडी समजतो. गोड शब्दाचा अर्थ साखर नका समजू, गोड शब्दाचा अर्थ ऊस साखरच नका समजू. गोड शब्दाचा अर्थ जे तुम्हाला समाधान देतं, जे तुम्हाला आनंद देतं, आणि त्यांनी ठरवली असती गोडी. गोडी विषयात नाही, गोडी इंद्रियात नाही, गोडी व्यक्तीत नाही, गोडी तुम्ही नाही ठरवू शकत. जगात का गोड नाहीच जगात. गोडही नाही, कडूही नाही. अरे कडू कडू का कडू गोड? कडू कडू असतं का कडू गोड असतं? काय होते कदम साहेब? कडू कडू गोड असतं आणि गोड काय असतं? अहो जगात गोड गोड नसतं आणि जगात कडू पण नसतं. जगात खरं काय असतं? जगात खरं आहे का? तुम्हाला वकील लोकांना घेऊन जगात खरं आहे? गुन्हा साहेब खरं आहे का जगात? काही खरं आहे जगात? नाही. जगात काही खोटं आहे का? नाही. का? अरे खऱ्याच्या सापेक्ष खोटं आहे. तुम्ही ज्या गोष्टी 4 गोष्टी तुम्ही खऱ्या खऱ्या म्हणता, मी त्याला खोटं आहे तुमचं खोटं आहे म्हणतो की नाही? मग खरं कोणतं आहे नेमकं? मी ज्याला खरं म्हणतो त्याला तुम्ही खोटं म्हणता, तुम्ही ज्याला खोटं म्हणता त्याला मी खरं म्हणतो. खरं खोटं निवड सापेक्ष गोष्ट आहे. खरं खोटं सिद्ध करता येत नाही. खरं खोटं हे प्रत्येक गोष्ट सापेक्ष असते. तसं कडू कडू नाही, गोड गोड नाही. गोडही कडू असतं आणि कडू सुद्धा गोड असतो. विठाल 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 डॉक्टर लिंबाचा पाला गोड असतो की नाही? काय सांगतो तुमच्या शास्त्र? लिंबू गोड असतो की नाही? असतो. जर कडू असतात उंटाला विचार, लिंब कसा खायला लागतो? उंटाला कसा लागतो? त्याला गोड लागतो. बरोबर आहे का नाही? एखाद्या माणसाला सर्प चावला त्याला लिंबाचा पाला खायला हवा, त्याला कसा लागतो? त्याला गोड. आता तुम्ही म्हणली लिंबाचा पाला कडू असतो. लिंबाचा पाला गोड का लिंबा कडू? जाऊ दे, नको जास्त लांब व्हायला. हे सगळे पदार्थ गोड आहेत, कडू आहेत, सगळी गोष्ट आहे. जर तंबाखूतही गोडवा आहे, दारूतही गोडवा आहे, आणि चटणीतही गोडवा आहे, आणि ते आंबटातही गोडवा आहे, सगळ्यात रूपातही गोडवा आहे, नामातही जर गोडवा असेल तर या आणि त्यात फरक तो काय? मुद्दा एवढा सांगायचा आहे. कालच्या इथं सांगितलं तुकाराम महाराज म्हणतात काय? नाम गोड पूर्वी कोड, पूर्वी कोड जीवीचे. बर 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 पूर्वी कोड सकळ. अरे म्हातारे माणसं द्या का मी कसून घ्यावा. पूर्वी कोड सकळ ही मी दुसरं म्हणेन. घे घे माझी वाची गोड नाम विठोबाची. गोड तुझे रूप गोड तुझे नाम घे मज. गोड तुझे नाम विठोबा आवडते माझा. 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 तुझे उच्चारिता मना येतच लाज. तुझे उच्चारिता मना येतच लाज. गोड तुझे नाम विठोबा आवडते माझा. गोड तुझे नाम विठोबा आवडते माझा. 100 प्रमाणे मी तुम्हाला सांगेन, भगवंताचं नाम गोड आहे. या म्हणण्यात काल भरपूर प्रमाण नाकरीत म्हणून तुकोबराय नामाला गोड म्हणतात, ते तुम्हाला नाकारता येणार नाही. अनुभव पण तसा आहे. मग हे सगळे जर गोड असेल तर रोगातला फरक काय? तुम्हाला पहिलं उदाहरण सांगतो. दूध खात असताना तूप घेता की नाही? त्यात तूप असतं की नाही? तूप असतं. दह्यात तूप असतं की नाही? असतं. लोण्यात तूप असतं की नाही? असतं. आणि तुपात तूप असतं की नाही? असतं. तुपातलं तूप, लोण्यातलं तूप, दह्यातलं तूप, दुधातलं तूप, लक्षात आलं तुम्हाला? बरोबर आहे हे सगळं?
याच्यात हे सगळं जरी असलं तर त्या उपाधीचा फरक आहे, त्यात उपाधीचा फरक आहे. मग ज्या कालामध्ये आपण त्या उपाधीचा स्वीकार करतो, मग त्या कालामध्ये त्या उपाधीचे गुण असतात त्याच्यात. मग तंबाखू खाऊ नाही गोडवा आहे, दारू पिऊ नाही गोडवा आहे. याच्याकडे तुम्हाला सांगितलं, जरी दुधात तूप असलं, दह्यात तूप असलं, ताकात तूप नसले आणि लोण्यात तूप असलं, पण तूप यात हे तूप या ठिकाणी निरुपाधिक आहे, निर्गुण आहे, निरुपद्रवी आहे. कोणत्याही प्रकारचा संबंध नसता अखंड तूप आहे. समजलं? अखंड. लाडूत गोडी आहे की नाही? लाडू गोड असतात की नाही? पेढे गोड असतात की नाही? जिलबी गोड असते की नाही? शिरा गोड असतो की नाही? चहा गोड असतो की नाही? साखर गोड असते की नाही? दोघातला फरक काय डॉक्टर? काय फरक आहे याच्यातला? लाडू गोड असतात का कधी? हे क्वार्टर हे सांगत तो हे लाडू कधी गोड असतात का? पेढे कधी गोड असतात का? गोड काय असतं? मग तुम्हाला एवढं कळू नये. मग लाडूत गोडी अर्पित आहे का लाडू गोड असतात? पेढ्यात गोडी अर्पित आहे का पेढे गोड असतात? जिलबी गोड आहे का साखर गोड आहे? साखर गोड आहे. मग आता तुम्हाला गोडी तर लाडूत पण आहे, गोडी तर जिलबीत पण आहे, गोडी तर बर्फीत पण आहे, गोडी चहात पण आहे आणि साखरेत पण गोडी आहे. यातला फरक कळतो की नाही? काय असेल? साखर अखंड गोड आहे, निरुपाधिक आहे. मग साखर खडी साखर असते, एक साखरेत गोडी आहे का गोडीत साखर आहे? साखर गोड असते का नाही? कोण नाही हुशार? साखर गोड असते की डॉक्टर? साखर गोड असते का नाही? साखरेत गोडी असते का साखरीची गोडी असते? अरे तुम्ही 100% नापासून मला माहितच आहे, तुम्ही 100%. साखरीची गोडी म्हणलं तर चुकत आहे आणि साखरेची गोडी म्हणलं तरी चुकत आहे. साखरेची गोडी म्हटलं का षष्टी तयार होते आणि साखरेत गोडी म्हटलं तर सप्तमी तयार होते, आधाराधे भाव तयार होतो, संबंध तयार होतो. साखरेची गोडी, गोडी साखर वेगळी झाली. साखरेत गोडी, गोडी साखर वेगळी झाली. मग काय? साखर म्हणजेच गोड. त्या खडी साखरेतली गोडी काढून घ्या, खाली काय राहील? मग साखरेची गोडी का गोड हे साखरी. मग जशी साखरेची गोडी ही अखंड आहे, उपाधिरहित आहे, मग तीच गोडी पेढ्यात पण आहे किती टक्के, लाडूत पण आहे किती टक्के. समजलं का नाही? समजतंय ना तुम्हाला? मग लाडूतली गोडी, पेढ्यातली गोडी, जिलबीतली गोडी, शिऱ्यातली गोडी किती टक्के, किती टक्के ती? आता दोन तुमच्या लक्षात येते. मग यातली ह्या जे गोडी आहेत त्या गोडी उपाधीने युक्त असतात, त्या गोडी उपाधीने युक्त असतात. पण साखरेला कोणतीही उपाधी नसते, त्याचं ते साखरेचं काय ते स्वरूपच असतं. साखरेचं ते स्वरूप असतं आणि बाकीच्या ठिकाणी सगळं अर्पित असतं. समजलं? मग तसं आहे विषयात. बायकोत आनंद आहे का नाही? आपा परत आनंद आहे का नाही? पैशात आनंद आहे की नाही? सत्तेत आनंद आहे की नाही? सत्तेत आनंद आहे. लोक जर सत्य निवडून काय 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 करतात माणसं सत्य करतात? काय करतात? काय करतात? अरे काहीही करतात. सत्तेत आनंद आहे, बायकोत आनंद आहे, पोरात आनंद आहे. आनंद कशात नाही? सगळ्यात आनंदच आहे. मग सगळ्यात आनंद आहे आणि आत्मा आनंद आहे आणि नामातही आनंद आहे. यातला काही फरक असेल की नाही? यातला काय फरक असेल? कशा काय तुम्हाला सांगायचंय? भगवंताचं नाम गोड आहे, भगवंताचं नाम गोड आहे आणि इतर पण गोड, सगळ्यात गोडवा आहे. तर यातला फरक काय? जेव्हा उपाधी असते त्या उपाधीतला विषयातला आनंद असतो, विषयातला आनंद असतो, आत्म्याचा आनंद असतो, ब्रह्माचा, नामात पण आनंद असतो. ही गोष्ट जरी असली तो विषयातला आनंद क्षणिक असतो. विषयातला आनंद त्याला देशाच्या, कालाच्या, व्यक्तीच्या मर्यादा येतात. त्या विषयातला आनंद क्षणिक असतो. चहा पिल्यावर आनंद होतो का नाही? होतो. मग त्याला 1 कप भर पाजला, अजून 2 कप पाजला, मग जग भरून पाजला, मग प्याला त्याला खाली उताना पाडला, त्याच तोंडात फुकणी कोंबली आणि गोरून मग पेन का होतो आता? का काय झालं? हाजीर नाही का झालंय? मर्यादा संपली, त्याला मर्यादा आहे. त्याला
मर्यादा आहेत, कशाला मर्यादा नाहीत? बाईला मर्यादा नाहीत काय? किती वेळ किती दिवस बायको? पैशाला मर्यादा नाहीत काय? भोगाला मर्यादा असतात. आता मला म्हणजे मला तुम्ही लग्न करा, जमन का? देईल का मला कोणी? आली का नाही वयाची मर्यादा? सगळ्या विषयाला प्रत्येक विषय देश, काल, व्यक्ती, वस्तू याने मर्यादित बांधलेला अत्यंत क्षणिक काजव्याप्रमाणे तो आनंद काजव्याप्रमाणे अत्यंत क्षणिक असतो आणि म्हणून विजेप्रमाणे म्हणा. परंतु ह्या आत्म्याचा आनंद आहे तो कसा आहे? अखंड आहे. तो त्या देशकालाची मर्यादा नाही. देशकाल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळाला विश्वकाल. देशकाल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला आत्मा निर्वाळला विश्वकाल. आत्मा निर्वाळला विश्वकाल. बोला देशकाल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला आत्मा निर्वाळला देशकाल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वळला विश्वाकार. आत्मा आनंद आहे. आत्म्याच्या आनंदाला देश, काल, व्यक्ती कोणतीही मर्यादा नसते. तो अखंड आनंद असतो. आणि बाकीचा आनंद हा त्या विषयातला मिरची खाल्ल्यावरती गोड लागते का नाही? पण तोंड भाजते. तोंड भाजता हा म्हणतो का नाही? गरम भजे खातो का नाही? तोंड भाजत आहे का नाही? मग त्याला आनंद मिळतोय का नाही? जर आनंद मिळाला नाही तर दुसरं भजं खाईल का तो? खाईल का दुसरं भजं तो? त्याला जर आनंदच मिळाला नाही, बरं तो आनंद घेत असताना त्याचा हवळा होतोय की नाही? तोंड भाजत आहे की नाही? मिरचीने भाजत आहे, गरमनी पण भाजत आहे. उद्या सकाळी माझा काय कार्यक्रम वाजणार आहे हे पण त्याला माहिती, हे त्याला पक्क माहिती, तरी तो खातो की नाही? तो आनंद घेतो. त्यात गोडवा आहे. पण हे चटके सहन करून गोडवा आहे. बायकोतला आनंद आहे पण चटके काय आहेत त्याचा जरा हिशोब काढा. तुम्ही बोल्यापासून हिशोब काढा तुमच्या आयुष्यामध्ये. चटके किती आणि आनंद किती. तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे किंचित सुख पाहता जवा पाडी आणि दुःख पर्वता एवढे. आनंद कोण नाही म्हणत त्याच्यात, गोडवा कोण नाही म्हणतात त्याच्यात. भाज्याचे उदाहरण तुमच्या लक्षात असेल. चटका आहे आणि मग आनंद आहे, तसाच प्रकार आहे. त्याच्यात चटका आहे मग आनंद आहे. दह्यात तुम्हाला तूप खायला मिळतं, तोड आंबट होतंय. लस्सीत गोड असतो, असते का? पिवर लस्सी आंबटातून तूप आहे ना. पण हे उपाधी स्वीकारल्यानंतर उपाधी जे गुण आहेत ते तुम्हाला सहन करावे लागतात. आणि मग त्यातला गोडवा आहे किती. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. सगळे विषय आता संपूर्ण मुद्दा असा आहे. जी उपाधी, काही उपाध्या तमगुणी असतात, काही उपाध्या रजगुणी असतात, काही उपाध्या सत्वगुणी असतात. आणि तिन्ही गुणाच्या पलीकडे असणारं भगवंताचं नामस्मरण कोणतीही उपाधी नाही. भगवंताचं नामस्मरण खडी साखरेसारखं आहे. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आनंद तर सगळ्यातच आहे. नामातही आनंद आहे, आता तुम्हाला सगळी यादी, याच्यातही आनंद आहे. पण याच्यातला आनंद शोधून घ्यायचा आहे, क्षणिक घ्यायचं. आणि त्या उपाधीचे सगळे तुम्हाला गुणधर्म स्वीकारावे लागतात. भाज्याचं उदाहरण तुमच्या लक्षात आलं. हे चटके स्वीकारून तुम्हाला मस्त अरे हो भजी मस्त, आता डोळ्यातून पाणी येते. आणि मस्त काय झाले, मस्त काय झाले. आनंद छोटासा आहे पण त्याच्याकरता ही त्याला तुम्हाला स्वीकारावं लागतं. आणि म्हणून गोडवा विषयात पण आहे. हे तुम्हाला हे सांगण्याकरता गोडवा या सगळ्या विषयात पण. तंबाखू पण गोडवा आहे, दारूत पण गोडवा आहे, मिरचीत पण गोडवा आहे, सगळ्या विषयात पण गोडवा आहे. या विषयाचे चटके सहन करून आणि किंचित. तंबाखूचा आनंद किती वेळा होतात काय? जे खातात त्यांना माहिती किती क्षणिक असेल ना. चहाचा आनंद किती वेळ काय तर एक म्हणजे तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात. एक म्हटलं तरी सगळी गोष्ट लक्षात. सगळा विषय तसाच असतो. तो फक्त त्या क्षणापुरता किंचित विषयात आनंद नसतोच. आनंद नामाचाच असतो, नामाचा परमात्म्याचाच आनंद असतो. असा प्रकार आहे. जाऊ द्या, मुद्दा एवढं सांगायचं आहे. भगवंताचं नाम गोड आहे
आणि जगात सगळ्या ठिकाणी गोडवा असतो, गोडी असते. गोडी म्हणजे रसनेंद्रियाचा विषय नाही. जो रसनेला षडरस सांगितलं त्या षडरसापैकी एक माधुर्य रस आहे. तो माधुर्य रस म्हणजे गोडवा नाही. त्याला गोड म्हणत नाहीत. गोड वेगळं आणि माधुर्य वेगळं असतं. मधुरस्ती माधुर्यम. मग ज्या कलात मधुरता आहे त्याला आपण माधुर्य म्हणू शकतो, त्याला गोड नाही म्हणू शकत. नाही तर कारण गोड झाला असं म्हणणारच नाही. मुलगी फार गोड आहे, फार गोड गातो, फार गोड कीर्तन. गोड शब्दाचा काय? गोड शब्दाचा अर्थ आनंदाची अभिव्यक्ती ज्याने होते त्याला म्हणतात गोडवा. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. मग आनंदाची अभिव्यक्ती होते. विषय आनंदा अभिव्यक्त करू शकतो का? पुढे अभिव्यक्ती होती. अंतकरण कुठं होती अभिव्यक्ती? इंद्रियात अभिव्यक्ती होते का? नाही. विषयात अभिव्यक्ती होते का? विषयात आनंद आहे का? इंद्रियात आनंद आहे का? वृत्तीत आनंद आहे का? आनंद होतो म्हणजे नेमकं काय होतो? नामात आनंद आहे. आनंद होतो म्हणजे नेमकं काय होतो? भगवान नामाने ज्या कालामध्ये तुम्हाला गोडवा प्रगट होतो अशा कालामध्ये तो गोडवा हा गोडवा किंवा त्याला गोड म्हणा, सुख म्हणा, आनंद म्हणा, एकार्थी शब्द आहेत. हे एकार्थी एकवाची शब्द आहेत. मग अशा कालामध्ये तो गोडवा ठरवायला विषय ठरू शकतो का? इंद्रिय ठरू शकतात का? मग तुम्ही जीव ठरू शरीर ठरू शकतं का? नाही, शरीर नाही ठरू शकत. मग कोण ठरू शकतो? हा आनंद आहे. आनंदाची अभिव्यक्ती विषयात आहे का? नाही. आनंदाची अभिव्यक्ती इंद्रियात आहे का? आनंदाची अभिव्यक्ती वृत्तीत आहे का? झालीच तर वृत्तीतच होते. जेव्हा आनंद होतो त्या काळात एकाग्र वृत्ती होते आणि तिथं त्या काळात अभिव्यक्ती होते. त्याला आनंद असं म्हणतात. विठार विठार पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसतं, बरोबर आहे का नाही? पाठी भरून पाणी ठेवलं, चांदणं पडलं, मग त्यात पाठ डोकवलं तर प्रतिबिंब दिसेल का नाही? कशात? कशात प्रतिबिंब कशात दिसत? अहो मोकळ्या म्हणे सांगा. आता मी काही बाकडं तिकडं नाही, पाण्यात म्हणा ना. पाण्यात प्रतिबिंब दिसतं. गोष्ट खरी. चंद्र पाहिजे का नाही? पाणी पाहिजे का नाही? मग पाणी चंद्र असलं तर प्रतिबिंब दिसतं का? नाही. पाणी गढूळ असेल तर दिसेल का? नाही दिसणार. पण पाणी स्वच्छ असेल तर दिसेल का? नाही का? पाणी हल्लं, मग पाणी हल्लं तरी दिसत नाही. गढूळ पाण्यात दिसत नाही. चंद्र असेल तर दिसत नाही. पाण्यातलं प्रतिबिंब स्पष्ट दिसण्याकरता पाणी स्थिर पाहिजे, पाणी स्वच्छ पाहिजे, चंद्र स्वच्छ पाहिजे, तर चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. बस दृष्टांत तेवढा सांगायचा. माझ्याकडे पाहता बायकोत चूक नाही, चहात चूक नाही, मुलात चूक नाही, झाल्यासारखं वाटतं की नाही? झाल्यासारखं वाटतं की नाही? मग ते जर सुख नाही तर ते का? तुका म्हणे हाडे कुत्र्या लाविले झगडे. ते कुत्री असतात, ते मेलेल्या जनावराचं हाडकं घेतात आणि पळतात कुठतरी लांब जातात. म्हणजे एखाद्या वड्यात जातं, इकडे तिकडे पाहत असेल तर कोण नाही. मग त्याला तुका म्हणे माया कांताचा वास. मग ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. तुमची तीच फार. तुम्ही काय फार त्याच्यापेक्षा वेगळे नाहीत. मग तुम्हाला कुत्री म्हणून मला जमायचं नाही तर मग तासभर थांबायचं इथं. आणि मग तो त्या कुत्र्याचा त्या हाडकावरती कार्यक्रम सुरू होतो. सर तो एवढा प्रयत्न करतो, प्रयत्न करता करता त्याच्या दाढीतून रक्त निघतं आणि कुठं पडतं? ते त्या हाडकावर पडतं. आणि मग तो चढता, अरे एवढे प्रयत्न केले, आता काहीतरी सफल झालं. हाडकात रक्त असतं का? रक्त कुठलं आहे? रक्त कुत्र्याच्या दाढीतलं आहे. पडलं कशावर? ते हाडकावरती. आणि कुत्र्याला वाटलं काय? हा दाढीतलं रक्त हाडकावर पडलं, पण कुत्र्याला असं वाटलं माझ्या प्रयत्नाने हाडातून रक्त मी काढलं. ही गोष्ट खरी का खोटी? तोच प्रकार हाडकात जसं रक्त नाही तसं आनंद बायकोत नाही, आनंद मुलात नाही, आनंद पैशात नाही, आनंद सत्तेत नाही, आनंद कोणते खाद्यपदार्थ घेतलं त्यात आनंद नाही. मग होतो का? आता चंद्राचा दृष्टांत इकडे पहा. कोणत्याही विषयातून आनंद होत नाही. ज्यावेळी तो विषय अनुकूल असावा लागतो आणि अनुकूल विषय आला का ती वृत्ती तिथं स्थिर होते. आता याला भाषाकर्त्याला ती वृत्ती स्थिर होते. आणि वृत्ती स्थिर झाली का त्या वृत्तीचं विषयापासून आत्म्यापर्यंत अखंडाकार वृत्ती तयार होते.
आणि त्या वृत्तीमध्ये आत्म्याचं भान होतं आणि ते झालेलं भान त्याला म्हणतात आनंद, त्याला म्हणतात गोडवा. आणि मग तुम्हाला तो गोडवा विषयातून झाल्यासारखा वाटतो. लक्षात आलं तुमच्या? तो आनंद कशातून? विषयातून. विषयाने वृत्ती स्थिर केली, एक आनंद दिला. फक्त वृत्ती स्थिर केली, तो विषय कोणता नाही. विषय जर अनुकूल असेल तर अनुकूल विषयातून वृत्ती स्थिर होते आणि त्या स्थिर वृत्ती, जसं स्थिर पाण्यात चंद्र तर प्रतिबिंब दिसतं, पाण्यात चंद्र नाही, पाणी म्हणजे प्रतिबिंब, चंद्र नाही, पण त्याचं प्रतिबिंब पडतं, तसं वृत्ती स्थिर होते आणि स्वच्छ वृत्तीत आत्म्याचं भान आपल्याला होतं आणि मग त्या काळात आपण त्याला आनंद झाला असं म्हणतो. आणि मग त्याला म्हणतात गोडवा, त्याला गोडवा म्हणतात. आनंद म्हणजे गोडवा आहे, आनंद म्हणजे गोडवा आहे. गोडवा म्हणजे सुख आहे. सुख म्हणा, गोडवा म्हणा, आनंद म्हणा, हे एकार्थी शब्द आहेत आणि त्याची अभिव्यक्ती होण्याकरता ह्या उपाध्या स्वीकाराव्या लागतात. आणि मग तुम्हाला नामात तो प्रकार नाही. मला एवढं सांगायचं आहे, नामाने वृत्ती स्थिर झाली ना अभिव्यक्त होतं असं नाही. जसं खडी साखर तोंडात घातली रे घातली का मग त्या कशातली गुढी आली असं नाही, ते अखंडच आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात, मुखे मुखे नाम हाते मोक्ष वायसी साक्ष मोक्ष. मोक्षाने नामाने मोक्ष मिळतो का? नामाने मोक्ष मिळतो? हे तर नापास होत आहे तुम्ही. हे असे पुस्तक वाचून नाही कळत, हे कीर्तन करून नाही कळत. नामाने जर मोक्ष, नामाची किंमतच खलास झाली. नामाने मोक्ष होतं तर नामाची किंमत खलास झाली. नामाने मोक्ष काल झालाय तो विषय, आता पण तरी सांगतो थोडं. नाम साधन आहे का? नामाने जर मोक्ष म्हटला, नाम साधन ठरेल, नाम साधन ठरेल. आणि नामाने मोक्ष म्हटल्यानंतर मोक्ष झाला साध्य आणि नाम झालं त्याचं साधन. मग नाम हे नामाला कोणी साधन नाही आणि नामाचं कोणी साध्य नाही. नामैव परमामुक्ती न नाम सदृशम ध्यानम न नाम सदृशम ध्यानम न नाम सदृशम ध्यानम न नाम सदृशम मोक्ष. नाम हेच मोक्ष आहे, नाम हेच ज्ञान आहे. त्यांनीच त्या नामात साध्य साधन भाव जर मानला तर नामाची किंमत झिरो होती. आणि म्हणून नामाला कोणतं फल नाही, नाम कोणाचं फल नाही. नाम हेच फल आहे, नाम हेच, नाम हाच मोक्ष आहे. नामा म्हणे नाम केशव केवळ जाणती, नामा म्हणे नाम केशव केवळ जाणती प्रेमळ हरिभक्त. भगवान आणि भगवंताचं नाम. आकाश आणि पोकळी वेगळी नाही, सूर्य आणि प्रकाश वेगळा नाही, ऊस खडी साखर गुढी वेगळी नाही. तसं भगवान आणि भगवंताचं नाम सत्य साच खरे नाम विठोबाचे बरी. 17 त्याचा शेवटचा तुम्ही ऐका ती. सूर्यप्रकाश आणि सूर्य जसा, पोकळीने आकाश जसं, स्नेहाने पाणी जसं, कठीण आणि पृथ्वी जशी, तसं भगवान आणि भगवंताचं नाम दोन नाहीत. भगवंताचं नाम नामीत अभेद मांडलेला आहे, नाम नामीत भेद नाही. आणि म्हणून नामाने मोक्ष हे डोक्यातली कल्पना काढून टाका. नाम हाच मोक्ष आहे, नाम हाच देव आहे. आणि ते जर नाही मानलं, तुम्ही काल एक शंका केली, मग त्याला साधन म्हटले. ज्यावेळी प्रसंग प्राप्त असतो तेव्हाची गोष्ट वेगळी असते. प्रकरणार्थी त्या अर्थी असतात त्या गोष्टी. ग्रंथ कळणं वेगळं, तात्पर्य कळणं वेगळं आणि समूह कळणं वेगळं असतं. विठाल विठाल आणि म्हणून नाम हे ब्रह्मरूप आहे. ब्रह्माला साधन आहे का? तुम्ही ऐकलं? तुम्हाला सांगतो. नाम जप यज्ञ परम बाजूष्ण के स्नानादी कर्म. पुढे काय? नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म. वेदाने सगळे नाम नाम नाही, नाम ब्रह्म आहे. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम.
नामते ब्रह्म नामापाशी नाही कर्म विकर्मनाथ महाराज म्हणतात भगवंताचं नाम ब्रह्मरूप आहे नव्हे नव्हे ब्रह्मच आहे. मग जर नामस्मरण जर ब्रह्मच असेल तर ते कोणाचं फल होईल? त्याला कोण साधन असते? ब्रह्माला साधन असतं काय? ब्रह्म कोणाचं फल असतं काय? ब्रह्म भिन्न मोक्ष असतोय का? मग आता कळलं का नाही? नामाला फल आहे का? नामाला फल, नाम हेच फल आहे. नामाला फल, नाम ऐकलेलं ते, नाम हेच फल आहे, नामाला फल नाही. नाम कोणाचं साधन आहे का? नाही. पण नामाचं कोणी साधन आहे का? नाही. नामाचं कोणी जर साधन ठरते स्वतंत्र नाही राहते. आणि म्हणून भगवंताचं नाम असं आहे. म्हणून तू कोणाचं नाम गोड, नाम गोड पूर्वी कोड काय? पूर्वी कोड सकळ ही तसं काय नु हे केले सर्व साधनांचे सार. असो मुद्दा असा आहे, नामातली वस्तू सामर्थ्य शक्ती जर एवढी आहे, भगवंताचं नाम घेताना मोक्ष प्राप्त होतो. बरोबर आहे का नाही? एवढं जर सामर्थ्यवान आहे तर आम्ही नाम घेऊ आमचे 1 किलोचे पाव किलो झाले, 50 माळी तुटल्या, 10 वाऱ्या झाल्या. मग कसं काय देव भेटत नाही? नामात सामर्थ्य आहे की नाही? नामात सामर्थ्य आहे की नाही? आहे. मग ज्या काकाला वस्तू सामर्थ्य शक्ती असं म्हणतात, मग कालवण तिखट होतंय का नाही? भजे तिखट होतात की नाही? मग ती वस्तू सामर्थ्य शक्ती आहे का? ती वस्तू सामर्थ्य शक्ती नाही. मिरची तिखट हे काय? ते मिरचीची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. आणि ज्या कलात अग्नी असतो, 10 करणं ते वस्तू सामर्थ्य शक्ती आहे का नाही? 10 करणं, गुळाची गोडी वस्तू सामर्थ्य शक्ती. जिथे वस्तू सामर्थ्य शक्ती असते तेथे क्षणाचाही विलंब नसतो. मुखात गुळ घातल्यानंतर 2 तासांनी गोळी करते काय तुम्हाला? आणि अग्नीचा तुमच्या हातावर ठेवला, किती तासांनी तुम्हाला चटका बसतो? किती तासांनी चटका बसतो ना? त्या अग्नीत चटका देणं हे त्या वस्तूतली सामर्थ्य शक्ती आहे. गुळात गोडी लागणं त्या वस्तूतली सामर्थ्य शक्ती आहे. विजेचा करंट हातात धरता क्षणी आउट, विलंब आहे काय? वस्तू सामर्थ्य शक्ती. नामात वस्तू सामर्थ्य शक्ती आहे का नाही? मोक्ष द्यायची नामात मोक्ष वस्तू सामर्थ्य शक्ती आहे का नाही? नामात आता सांगितलं. मग जर अग्नी हातात ठेवलं तर चटका लागतो. तसंच भगवंताचं नामच म्हटलं, आता मुखी नाम हाती मोक्ष, जाणीव निनीव भगवंताईन हरी उच्चारणी पाहिजे मोक्ष होता. नामाचा उच्चारण मग 2 दिवसांनी मोक्ष म्हणतो. अरे मूर्ख आहेस तू. नामाचा उच्चार म्हणजेच मोक्ष तोंडात आहे. नामात जाणीव निनीव भगवंतीनाईन हरी उच्चारणी पाहिजे. आणि सदा पुढं काय रे? सदा म्हणजे जन्माला येतो काय? सदा म्हणजे अखंड आहे. मोक्ष काय जन्माला येतो काय? मग नामा सामर्थ्य एवढं आहे का नाही? कशाप्रमाणे? अग्निप्रमाणे. कशाप्रमाणे? ज्ञानाची गोष्ट असते. ज्ञानात विधी विश्वास आग्रह आहे काय? ज्ञानाचं सामर्थ्य काय? मला हे माईक म्हटल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी माईक करतो? अरे वृत्तीचा संबंध होता क्षणी ज्ञानात त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती असं म्हणतात. जशी ज्ञानात वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, अग्नीत वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, अजून कितीतरी उदाहरित मिरचीत वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, तसं नामात मोक्ष सामर्थ्य, नामात मोक्ष देण्याकरता ती वस्तू सामर्थ्य शक्तीच आहे. मग एवढं नामस्मरण करूनही आम्हाला मोक्ष का मिळत नाही? विठाल जर अग्नीचा स्पर्श होता क्षणीच जर चटका बसतो तर नाम उच्चारता क्षणीच त्याला मोक्ष व्हायला पाहिजे. विषय लक्षात येतो ना? बरं आहे का नाही? अग्नीची गोष्ट, मिरचीची गोष्ट, विजेची वस्तू सामर्थ्य शक्ती. आणि तुम्हाला नुसतं हत्ती म्हटली होती, डोळ्यापुढे हत्ती, कळतो की नाही हत्ती? हा पदात वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. तुम्हाला त्याचं ज्ञान. मग तसं मोक्ष, नामात मोक्ष वस्तू सामर्थ्य शक्ती आहे का नाही? नाम म्हणजेच मोक्ष आहे का नाही? मग आता एवढ्या दिवसाचं नामस्मरण करतो, मोक्ष मिळाला का? झोपला काय? नाही. हे बघा, माझं 75 वर्ष झालं तरी पहिल्यापासून पोरात राहिलं, अजूनही पोरातच. त्यामुळे तो पोरगट स्वभाव काय जात नाही माझा. त्याच्यावर काय, त्याच्यावर काय औषध नाही. कोणाची टिंगल करील आणि मी कोणाचा विरोध करील ते काय मी, मला असं नाही वाटत ही बाई नवीन आहे, आपण नवीन घरात आलो तरी ते नक्की मी ती पण जा एवढी गोष्ट करी, तिला घरातून जाताना किंवा तिला हसून जाणार. तर नुसतं माहिती भांडणं करता की नाही कधी? आणि काय बाबा महाराज आम्ही काय भांडणं करावं?
तू काय माणूस नाही. तुम्ही बैल एवढं म्हणा, भांडणं होतीत का एवढं म्हणा. जाऊ द्या, विषांतर वेळ संपली माझी. काय सांगत होतं? हा वस्तू वस्तू नाम जर वस्तू सामर्थ्य शक्ती आहे तर नामस्मरण करून मोक्ष का नाही मिळाला? नाही केलं का? तो आपण किती केलं? अगणित नाही, कोटी कोटी केलंय म्हणा, कोटी कोटी केले नामस्मरण, मग मोक्ष का नाही मिळाला? जर अग्नीसारखं वस्तू सामर्थ्य शक्ती त्याच्यात आहे तर जेव्हा ऐका, जेव्हा वस्तू सामर्थ्य शक्ती असते, जेव्हा त्याला प्रतिबंध असतो त्या काळात वस्तू सामर्थ्याच्या बाद होतो. अग्नी जरी असला तर काही मंत्र असे आहेत, काही औषधं असे आहेत, त्या औषधाने काही वल्य असे त्या शेजारी ठेवलं तर अग्निदाह नाही करीत. काही मंत्र असे ते टाकले ते अग्निदाह नाही करीत. त्या विजेवरती जर बाहेरचा वेष्टन असेल तर कधी ते कधी प्रतिबंध कार्याचा रोध करते. प्रतिबंध हा कार्याचा रोध करतो. लक्षात आलं तुमच्या? तसं भगवंताचं नामस्मरण, नामस्मरण घेतो संपवतो. नका जांभळे देऊ, इकडं पहा माझ्याकडे. नामस्मरण घेतो, वाणीने नामस्मरण घेतो, मनात विक्षेप असतो. वाणीने नामस्मरण घेतो, मनात संशय असतो. वाणीने नामस्मरण घेतो आणि मनात दंभ असतो. वाणी नामस्मरण घेतो, मनात सकामता असते. वाणी नामस्मरण घेतो पण मनामध्ये व्यभिचार असतो. कसं काय नामाने मोक्ष होईल? हे प्रतिबंध आहेत की नाही? हे प्रतिबंध आहेत की नामात? नामस्मरण करतो आणि मनात काय चाललंय? रामकृष्ण हरे रामकृष्ण. झाला घरच्या रामकृष्ण रामकृष्ण. हाय त्या पिंपरी चिंचवडला मोर्या गोसावी आणि त्या तुकाराम महाराजांची शक्ती त्यांना ज्ञात झाली म्हणून त्यांना बोलवलं वगैरे सगळं दुष्टांना सांगत नाही. तुकाराम महाराजांनी ते ध्यानस्थ बसले होते, असे गणपतीच्या पुढे ध्यान करत होते. आणि मग ते त्यांची पूजा बिजा झाली आणि डोळे उघडले. अरे तुकाराम तू कधी आला? ते तसंच असतं. ते त्याने असं म्हटलं, चरित्र तसं लिहिलं म्हणून मी सांगितलं, तोंडात चुकलं माझे बोलतो. महाराज म्हणतो बरं तुम्ही कधी आले भाऊ? तुम्ही महाराज तुम्ही त्या मोठ शिवने चांभाराच्या घरी गेलो तेव्हा आलो होतो. ते घाबरलं ना ते, असं काय करता? मग तुम्हाला कसं काय कळलं? मला सगळं कळतं म्हणले. ते ध्यान करीत होते, नामस्मरण करीत होते, पण मोठ फाटली, फुलाची झाडं वाळलेत, ती मोठ शिवायला न्यावं लागेल याचं चिंतन चालू होतं. याला विक्षेप म्हणतात, याला विक्षेप म्हणतात. तुम्हाला हजारो उदाहरणं आहेत. हातात चावी, रे चावी पुढे, चावी पुढे, पोराला मारतं, बायकोला मारतं, चावीच्या काय हा विक्षेप? किती गोष्टी तुम्हाला सांगू अशा. म्हणजे मनात विक्षेप असतो, इंद्रिय क्रिया करतात, तोंडाने बोलतो, पण मनात विक्षेप असेल त्याला त्या विषयाचं ज्ञान होत नाही. त्याला त्या विषयाचं ज्ञान होत नाही. म्हणजे वाईनच क्रिया होते. बऱ्याच वेळा आपण पाहतो का नाही, एक संघ जर बोलता असलो ना तिकडे एखादा आखा मारतोय, तो काहीतरी म्हणतोय, कानात आवाज येतोय त्याच्या, मग कोणतरी इकडं बोलायचं झालं ते झालं का, ए काय म्हणतो तरी मग आता तू ऐकलं तर खरी, काय झालं मग? इंद्रिय संबंध होता का? शब्द ऐकले नाही का तुम्ही? शब्द ऐकले, ज्ञान झालं का तुम्हाला? का नाही झालं? का नाही झालं? अरे विक्षेप होता मनात. इकडे पहा, याला आत्मा म्हणतात, याला मन म्हणतात, याला इंद्रिय म्हणतात आणि याला विषय म्हणतात. ज्यावेळी इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध होतो त्या काळात इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध झाला, त्या काळात त्या इंद्रियाचा मनाशी संपर्क असेल तरच तुम्हाला ज्ञान होतं. जर तुमचा इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध उदंड असला पण मनात जर विक्षिप्त काही असेल तर तुम्हाला त्याचं ज्ञान होत नाही. तुम्ही बटाबटाकडे पाहता, तुम्ही भरपूर कानाने ऐकता, पण तुम्हाला जेव्हा मनाच्या संबंध, त्याला मन संबद्ध इंद्रियाचा विषयी संबंध होतो तेव्हा तुम्हाला ज्ञान होतं. आणि मग तुम्हाला ज्या कानात त्याला अनुव्यवसाय असं म्हणतात. म्हणजे इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध त्याचा मनाशी संबंध असेल तरच मग ते मन संबंधित होण्याकरता, मन जर स्थिर असेल तर ते संबंधित होईल. मन जर विक्षिप्त असेल, इंद्रिय संबंधित होईल का ते? आणि जर इंद्रिय संबंधित झालं नाही तर ते ज्ञान होईल का? ते नाही. मग नामस्मरण करतो की नाही? करतो पण काय करतो? इंद्रियाने रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण. मनात काय चाललंय? आता मनात काय, तुमच्या मनातलं काय सांगत बसू मी तुम्हाला? तुमच्या मनातलं कीर्तन सांगितलं लोक उठून जातील सगळे. हा तुम्हाला काय स्वप्न पडतं म्हणले होते, आता हे काय चांगली गोष्ट आहे का काय? मग मनात विक्षेप असतो तेव्हा जरी मुखाने नामस्मरण करत असला
म्हणजे टाळ वाजून भजन म्हणत असेल, बऱ्याच वेळा चाल चुकती का नाही, बऱ्याच वेळा चरण पुढचं आठवत नाही का, आठवत पुढचं चरण का आठवत, पाठ नाही असतो त्याच्या आपण पाठ करून भोगा जायला असतो, आठवतं का नाही आठवत, का आठवत नाही, मनात विक्षेप असतो, अरे स्वर कमी झाला हे घरी स्वर तिकडं कुठं चाल इकडं. जेव्हा मनात विक्षेप घुसतो तेव्हा इंद्रिय कोणते काम करत नाही, क्रिया करतात ती विषयाशी संबंधित होतात पण तुम्हाला ज्ञान होत नाही. म्हणजे याचा अर्थ इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध झाल्यावरच ज्ञान होतं, इंद्रियाचा विषयाचा संबंध झाला तरी सुद्धा ज्ञान होत नाही. दोन वाक्य लक्षात घ्या, मन आणि इंद्रिय आणि विषया संबंध तेव्हा तुम्हाला ज्ञान होतो असा प्रकारे. आणि म्हणून मनात विक्षेप आज तुमची विज्ञानाची प्रक्रिया वेगळी, तुमच्यात मेंदूमध्ये काय होते म्हणतात, आमच्यात नाही ती पद्धत, आमच्यात ती प्रक्रिया वेगळी, थोडीशी वेदांतातली प्रक्रिया वेगळी. आमच्यात दोनच पदार्थ मानतात, एक जड आणि एक चेतन. आणि चेतन इथं ज्ञान असतं, जगात जडात ज्ञान असू शकत नाही. मेंदू तर तुम्हाला पटत का मला नाही माहीत, पण मेंदू हा एक चिखलाचा गोळासारखा आहे, त्यात अभिव्यक्ती होत असेल, ज्ञानाची अभिव्यक्ती होत असेल. मेल्याच नंतर मेंदू असतो का नाही, होतं का मग ज्ञान, काय झालं कुठं झालं तुमचा मेंदू, मेंदू कुठे गेला तुमचा. मग त्या ज्ञान म्हणजे आत्मा असतो, ज्ञान म्हणजे चेतन असतं, जडात कधी ज्ञान होऊ शकत नाही, त्याच्यात अभिव्यक्त होऊ शकतं. ज्ञान नावाची गोष्ट, ज्ञान म्हणजेच आत्मा, ज्ञान म्हणजेच देव, ज्ञानापेक्षा देव वेगळा नाही, ज्ञानापेक्षा आत्मा वेगळा नाही, ज्ञानापेक्षा आनंदही वेगळा नाही. आणि म्हणून जे जाऊ द्या, मन आणि इंद्रियाचा संबंध झाला तरच तुम्हाला त्याचं जसं ज्ञान होतं ते फळ देतं. तसं नामस्मरण आणि नामस्मरण करतो, पण नामस्मरण करत असताना जर त्या मनात विक्षेप असेल तर ते नामस्मरण प्रतिबंधयुक्त झालं, आणि प्रतिबंध असेल त्या कला त्या कार्याचा विरोध होतो. विरोध विठाल विठाल मुद्दा असा आहे, भगवंताचं नामस्मरण सामर्थ्यशाली असतं, समर्थ जरी असलं मोक्ष देण्याकरता किंवा मोक्षरूप जरी असलं तरी सुद्धा अग्नी चटका देतं, पण अग्नीच्या मध्ये जर काही प्रतिबंध असलं तर नाही चटका देते. तसं नामस्मरणाची गोष्ट आहे. म्हणून नाम म्हणजे वाणीत नाम, आणि मनात संशय वाणीत नाम, मनात प्रमाद वाणीत नाम, मनात दंभ वाणीत नाम, आणि मनामध्ये काय झालं संशय, काय व्यभिचार, अजून काय व्यभिचार म्हणजे अनेकता, असं तुम्हाला सांगते. आणि एवढं आता उद्या सांगेल सगळं सांगून पुढे जमवत होता. पोरांचे पाय दुखत असतील, जेवायचं असेल, पुढचे बरेच काम असतात, मुख्य काम तर मागं राहिलं ना. कोणतं मुख्य काम, हा जेवण करता तर सगळं एवढं चाललंय. जेवण म्हणजे जेवण नाही, वकिली कशा करताय, हे काय बोलायचं चोरून काय बोलायचं, बरोबर आहे की गावरे साहेब, जेवण करताच वकिली, शिक्षण कशा करतात, पालथीपूट पुढे अभ्यास कशा काय करतात, जेवण करतात चाललंय. इथून अमेरिकेला कशा करतात, जेवण करतात जातो, हातीत जाऊन काय हरिपाठ करतो काय, जेवण करतात जातो. हे पेट बडा बाग समस्या लगा दिया धोका, महाराज कशा करता झालं, लाजले महाराज त्याच्याच करता होतोय, याच्यात काय कोणाची सुटत. जेवण शब्दाचा अर्थ गरज जाऊ द्या. आणि म्हणून या उद्या सांगेल तुम्हाला सगळ्या गोष्टी. मुद्दा एवढा सांगायचा, भगवान नामच म्हणून सामर्थ्यशाली असं नाम देणारं तरी सुद्धा त्याला हे प्रतिबंध येतात. ते कसे कसे प्रतिबंध येतात आणि त्यामुळे त्याचा कसा रोध होतो. आणि म्हणून आपण हजारो वेळा नामस्मरण केलं तर आपल्याला मोक्ष नाही, देव भेटत नाही आपण असं म्हणतो. मग वाया जाईल का, नाही, ते नका डोक्यात देऊ, काही केल्या वाया नव्हते, अंतकरण शुद्धी होत. रोबार खुमाई Mubarak
चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार योग याग तपे केली तया नियमोपे तुका म्हणे जपा मंत्र ते अक्षरे सोपा काय सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. कीर्तनाची वेळ समाप्त झाली. तास सव्वा तास होऊन गेला. वारीचं कीर्तन असतं, पायी चालवावं लागतं, दिवसभर पोरं दमतात, दिवसभर भजन म्हणावं लागतं. तास सव्वा तास भरपूर झाला. असो तो भाग. नेहमीप्रमाणे आपण श्री क्षेत्र कर्जतमध्ये श्री संत गोदड महाराज यांच्या कृपाप्रसादाने मी नेहमी सांगतो आणि आज पण सांगतो, आपल्या नगर जिल्ह्यात श्रोते, चोखंदळ श्रोते आणि पारमार्थिक सगळ्या तालुक्यात कर्जतचा नंबर पाहिला. ते का हे मला कोणी सांगितलं का? नाही. गेले 35-40 वर्ष मी इथं कीर्तन करतोय सर. 35-40 वर्ष. हे सगळे वकील, तुमचा ते जज होते एक गोसावी, ते गोसावी हे सगळे वकील, हे सगळे जमा हे सगळे माझे शिष्य. आणि ते गोसावी पुढे ऐकायला हे म्हणजे आम्हाला प्रभाकर सांगा. कुठं कळतं यांना काय? जे जय गेला आणि हे गेले म्हणजे महाराज नको आम्हाला नाही कळते. त्या ठेवून 8 दिवस त्या बंगल्यात तो होता मुक्काम. इतकं प्रेम आहे. विनोदाचा भाग सोडा. प्रेम करतात ही माणसं माझ्यावर खूप. तुम्ही याचं बारीक निरीक्षण करा. इथले सर लोक असतात, वकील लोक असतात, अधिकारी लोक असतात, ही सगळी लोक खूप परमार्थ प्रेमी आहेत. हे गोदमाचा प्रसाद म्हणा किंवा मातीतली भूमी म्हणा. तुम्ही मी श्री महाराष्ट्रात पुढे कीर्तन नाही केलं मी, सगळीकडे. पण नगर जिल्ह्यात ते सगळे तालुके पाहिलेत, सगळे तालुके पाहिलेत. पण कर्जत सारखे श्रोते, एवढे भाविक माणसं, खूप चांगलं. तुमचा प्रसाद आहे. दादा पाटील कॉलेज तुम्ही पुण्याची बक्षीस सोडून तुम्ही आणा हो. असे तुम्ही काय हत्तीच्या काळातून आले काय? नाही. त्या मातीतला प्रसाद आहे, गोदड महाराजांचा प्रसाद आहे. आणि ते परिसरातले सगळे हे तुम्ही एका दिवशी येऊन पाहते. इथल्या कॉलेजच्या मुलावर सुद्धा वेगळे संस्कार आहेत. खूप वेळ. आता मी ते गौरी वकिलाच्या घरी गेलो होतो, ते त्यांची मुलगीने पाहिली. ती त्याने अजून जीन पॅन्ट वगैरे काही नाही घातले. असे आमच्या ते शिंदे शहराची मुलगी असेल. हे कसे मातीतले संस्कार म्हणजे ते मला माझ्या परिचयातले म्हणून त्यांचे नाव सांगितले तुम्हाला. ह्या मातीतले संस्कार असे. तर म्हणून कर्जतचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असो. आणि म्हणून आता तुम्हाला भुतकर साहेब दुसरं सांगतो, कोणत्या काळामध्ये कीर्तन महोत्सव होतोय आहे का तुम्हाला उदाहरण? महाराष्ट्रात नाही कुठे ती गोष्ट. मला खूप आनंद झाला. हे बघा, छोटं मोठं बरं, लहान मुलं उडी मारतात मग ते काय प्रत्येक रेषेवर पुढे नसतं थोडंच आहे. आपण त्या का अपेक्षा करायची? पण सरांनी या ठिकाणी तो उत्सव सुरू केला. 5 दिवस कीर्तन करतात. आणि आपला आजचं कीर्तन म्हणजे त्या महोत्सवाचे सांगत आहेत, सांगतेचं कीर्तन आहे ते. मग आता तुम्ही या कॉलेजचं काय एक वेगळी का आपल्याला मानावं लागेल का नाही? आता हे एवढे सगळे लोक बसतात. माझं कीर्तन ऐकणं जोक नाही साहेब. हे इतकं सोपं नाही ते माझं कीर्तन ऐकणं कळणं. पण कसे टकलवून ऐकतात पाहण ते असं. पण त्यांना तर नाही ऐकून तरी करते काय? त्यांना माहिती फटकारा अशी कान फडत बसते का त्याचं नाव ते. जाऊ दे, विनोद सोडा. ती सवय मला विनोद करायची. खूप आनंद आहे. म्हणून कीर्तन सर तुम्ही हा महोत्सव सुरू केला, कधीही बंद पडू शकत. मी तोवर मोगा सांगितलं. अनेक काय म्हणतो आपण त्याला, अनेक कार्याचे प्रारंभ होतात आणि ते बंद पडतात. ते का बंद पडतात? ते कदाचित समाजाच्या विरोधात असतात, विद्यार्थ्याच्या विरोधात असतात, किंवा त्या कॉलेजला किंवा त्या भूमीला सूट होत नाही. ही गोष्ट कोणाला सूट होत नाही. हे भगवंताचं नाम सगळ्यांना. यावर तुम्ही जोपर्यंत कॉलेज आहे तोपर्यंत तो कार्यक्रम छोटा मोठा चालूच राहील. फक्त त्याला फार मोठं नका करू. त्याला फार मोठं केलं का ते बिघडलं. विशेष झालं का नाचलं. पूर्वी लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी विशेष व्हाल ना त्यावेळी तुम्ही नाचल्या समजायच्या. कोणतीही जगात गोष्ट विशेष होते त्यावेळी तिचा नाश होतो. जेव्हा दिवा विशेष होतो
भार होत असतो. फार विशेष होऊ नका. वकिली करा, जरूर करा, कामापुरती करा. फार एवढा विशेष झाला तर भार होईल. अतिदानात बलिर्बद्धो, अतिरूपेन वै सीता. सीता चोरून का नेली? अतिरूपवान होते. बळील पातळात काय जावं लागलं? अतिदान केलं. कोणतीही गोष्ट चोऱ्या कोणाकडे होतात? गावंड्याच्या घरी कोणाकडे होतात चोऱ्या? दारू कोण पितो? पैसे कोण खेळतो? हे गरीब सिमेंट कालवणारी. विशेष झालं का तो नाशाकडे जातो. जीवन कधीही माणसाने विशेषच्या भानगडीत पडू नये. सहज जे होतं तेच ठीक होतं. त्यावर भरपूर बोलण्यासारखं आहे. असं म्हणून या कॉलेजने खूप उत्तम प्रकारचा कार्यक्रम केला. आणि दुसरी गोष्ट, आमच्या दिंडीचा सगळेच कौतुक करतात, पण कॉलेज तुम्ही आमच्या दिंडीचं महाराजांचं खूप कौतुक करता, त्याचा पण आम्हाला खूप आनंद आहे. अहो सगळे मूर्ख सगळे डोक्यात घेतात. असं आमचे गुरुजी म्हणायचे, 1000 मूर्खांनी टाळ्या वाजवण्यापेक्षा एका शहाणी फक्त मान डोलावी, बस तो जिंकला. तशी गोष्ट तुमच्यासारख्या एवढ्या उच्च शिक्षित माणसाने येऊन आम्हाला सामोरं यावं, आमचा आदर करावं, याच्यात आम्हाला खूप आनंद आहे. त्याच्यामध्ये दुनियात आम्हाला सगळे डोक्यावर घेत सगळे पाळतात. पण जी शिक्षित माणसं आहेत, जाणती माणसं आहेत, त्या जाणत्या माणसाने हे स्वीकारणं हे आमचं भाग्य म्हणू आपण, नाही ते काय म्हणू. आणि म्हणून ते पण तुमचं कौतुक आहे. असो तो भाग. सगळे तुम्ही या ठिकाणी आलात, सगळ्या मुली आहात, तुम्हाला पण धन्यवाद. तुम्हाला आता बरंच प्रबोधन केलं असतं, पण आमचं हे कीर्तन झालं. आता तुम्हाला सांगितलं असतं, आता पुढच्या वेळी सांगा. आलोच तर कीर्तन केलंच तर मला नाही आता म्हातारा झालं काय कारण होतं ते काय केल्याची गोष्ट असते. तुम्हाला एखादी बोला तुम्ही मुलींच्या करता पेशा. मुलींना प्रबोधन करण्याची गरज आहे. मुलींना फार प्रबोधन करण्याची गरज आहे. मुली शिकून, अहो आमच्या लहानपणी कधी मुलगी मिळली फाशी घेतली माहीत नव्हतं. चित्रासारख्या सुंदर मुली कोणत्या मुली मरतात? खेड्यातल्या मरतात काय? इंजिनियर, डॉक्टर, वकील एवढ्या शिकल्या. पुढे चाललं तुमचं शिक्षण. काय मातीत घालतं तुमचं शिक्षण? जर तुम्हाला जीवनच कळत नाही, जगण्याची प्रक्रिया कळत नाही, जीवनातला केंद्रबिंदू काय ठरवलाय तुम्ही? पैसा, एखाद्या पोराचं रूप, एखाद्याची संपत्ती. तुमच्या जीवनातला केंद्रबिंदू जर समजला नाही तर मला तेच खूप दुःख होते सर. ह्या मुलींच्या ते रोज बातम्या पाहिल्या आणि त्या मुलगी मारली, जाळून टाकली, तिनं जीव दिला. खूप वाईट वाटतं. काय झालं जायला आपल्या लहानपण नव्हतं हे असं. पोरांच्यापेक्षा मुलींचं जास्त ऐकायला मिळतं ना ती गोष्ट. म्हणून त्या मुलीवरती संस्कार करणं, लहान मुलासाठी कवळे म्हणे काही पण स्वीकारतात. आपण द्यायला कमी पडतो. घरातली माणसं द्यायला कमी. घरातले काय शिकवतात ते फक्त वाहतात. किती टक्के पडे, काय टक्के चुलीत घालतो. अरे टक्क्याने काय शहाण होतं काय माणूस? टक्क्याने शहाणपणा हा बरोबर नाही. शिक्षण शहाणपणा बरोबर नाही. शहाणपणा फार वेगळा आहे. होका पंडित अनेक नाही माझ्या मना. होका पंडित वेगळे असतात साहेब सर, आणि शहाणे वेगळे असतात. आडाणी मनुष्य शहाणा असतो, पंडित शहाणा असतोच असं नाही, पण आडाणी पण शहाणा असतो असं आहे. आणि मूल्य संस्कार करा. वेगळं 2-5 मिनिटं सगळ्या सरांनी सांगा. माझ्या मुली जास्त शिकण्यापेक्षा जास्त उत्तम माणूस बनली पाहिजे. तिला हे घडवलंच पाहिजे, शिकवलंच पाहिजे असं आहे. आई वडिलांनी स्वतः तिला स्वयंपाकच करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्याच पाहिजे. ते स्वीकारतात. त्याने अभ्यास कर, तिला भांडे घासता येईल, चहा करता येईल. आणि लग्न तर केलं थाटाने. आणि मग तिथं काय गोंधळ होतात हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. जाऊ द्या रामकृष्ण हरी. हे तुम्ही म्हणता तुम्ही संन्याशी, तुम्हाला काय करायचं हे म्हणा. पण पंचायतीच्या आहे हे माणसाला लबड आहेत पूर्वी. हे आता ह्या सांगलं खाऊ मार तर संन्याशी ब्रह्मचारी, त्यांना काय या गोष्टीचं करायचं म्हणजे गैरबुद्ध्या करायचं असं. विनोदाचा भाग सोडा. पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांनी तुम्ही आलात, तुम्हाला धन्यवाद देतो. असाच पारमार्थ करा. असं पुढे सर बोलणार आहेत, भूतकर साहेब 2 शब्द बोलणार आहेत. त्याला काय फरक नाही पडत. 2-5 मिनिटांनी. आज 5 तास एका जागेवर बसलेले आहेत तुम्ही. असो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.
सर्वांनी हात जोडा, हात जोडा सर्वांनी, डोळे झाका. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बरोबर बस पुढे या. पुतकर साहेब 2 मिनिटं बोला, मग सर बोलते.